हाय हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज नेहमीप्रमाणेच मी आज होळीचा दिवस आहे, तर आज सुंदरसा असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. आणि ह्यावेळीची होळी आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण की आमच्या ताई म्हणजे आमच्या मोठ्या नणंदबाई आणि भाऊजी आमच्यासोबत आहेत. तर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप आनंदाने अशी होळी साजरी केली, रंगपंचमीही साजरी केली. आणि शक्यतो तर ते जाणार होते, पण आम्ही त्यांना इतका आग्रह केला आणि त्यांना जबरदस्ती आम्ही आमच्या घरी थांबवून घेतलं, कारण की ते जास्त काही होळी खेळत नाही. पण आम्ही म्हटलं पहिल्यांदा आमच्यासोबत तुम्ही होळी साजरी करा, इकडची पण होळी बघा कशी असते. आणि स्पेशल तर रंगपंचमी आम्हाला त्यांच्यासोबत साजरी करायची होती, म्हणून त्यांना आम्ही एक दिवस आग्रह करून थांबवून घेतलेला. तर ते सुद्धा आमच्यासोबत होळी साजरी करायला होते. तर आमच्या सोसायटीतली होळी खूप अतिशय छान असते आणि आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला तिकडे. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून आल्यावरती आम्ही थोडाफार रात्रीच कलर वगैरे लावून घेतला. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी सगळ्यांना नाश्ता करायचा होता, म्हणून आमच्या भाऊजींनी तिकडून सुरतचे स्पेशल असं खमण ढोकळे आणलेले होते, त्याचाच नाश्ता केला. प्लस आम्ही इकडून जलेबी फाफडा वगैरे म्हणजे पूर्ण गुजराती आयटमच होते, सगळे गुजरातीच रेसिपी होत्या. आणि आम्हाला तिकडच्या वस्तू खूप आवडतात खायला. ते नेहमी दरवर्षी आले की आमच्यासाठी नेहमी काही ना काही घेऊनच येतात. तिकडच्या 2-3 स्पेशल वस्तू आहेत त्या आम्हाला खूप आवडतात, म्हणून ते घेऊन येतात. मी यावेळेस मस्तपैकी असं माझ्यासाठी होळीचं कलरफुल ताट तयार करून ठेवलेलं आणि मला फोटोशूट करायचा होता. पण आमच्या ह्यांनी ताट बघितल्याबरोबर नेमका एकच फोटो काढला आणि त्यांनी इतका कलर लावायला सुरुवात केली की सगळ्या पूर्ण घरामध्ये पूर्ण कलर करून ठेवला. ते ताट माझं पूर्ण अस्तव्यस्त करून ठेवलं आणि असे कलरफुल बघून पूर्ण घरामध्ये कलरच केला. आम्ही बाहेर खेळायला जायच्याऐवजी सगळ्यांनी घरामध्येच होळी खेळली. प्लस आमच्या ताईंना इतकी मजा आली, कारण की त्या कधीच होळी खेळत नाही, त्यांच्या इकडे ते जास्त कुठे जात नाही. पण ह्या वर्षी त्यांनी इतक्या वर्षाचा आनंद एकाच दिवशी इतका आनंद घेतला त्यांना. खरंच त्यांना ही होळी आणि आम्हाला सर्वांनाही ही रंगपंचमी आनंदाची आणि खूपच सुंदर अशी गेली आणि आठवणीसारखी आहे. तर आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही घरामध्ये सुद्धा खेळलो, प्लस आम्ही बाहेरसुद्धा गेलो, सगळेजणं मुलं वगैरे. बाहेर पण आम्ही सोसायटीत खेळायला गेलो. सोसायटीमध्ये सुद्धा फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबतही आम्ही खूप एन्जॉय केला. खूप सगळ्यांनी मिळून होळी साजरी केली आणि खूप चांगली अरेंजमेंट केलेली असते सोसायटीमध्ये. आणि सगळ्या लेडीज असतात, तर त्यांच्यासोबत खूप छान वाटतं होळी साजरी करायला, रंगपंचमी साजरी करायला. आणि मी तर पूर्ण ताटच्या ताटच घेऊन जाते. सगळेजणं त्याच ताटामधून कलर घेतात, कारण की मुलं नंतर घरामध्ये खूप कलर खेळतात, म्हणून मी सगळे कलर घेऊन बाहेरच जाते. पूर्ण दुपारपर्यंत रंगपंचमी खेळूनच घरी जाते. प्लस तिकडे जेवणही असतं, म्हणजेच नाश्ता असतो सगळ्यांसाठी. तर इथे शॉवर लावलेले असतात मुलांना, म्हणजे पाणीसुद्धा जास्त इकडून तिकडून आणायला नको म्हणून शॉवर लावलेले असतात. तिकडेच बाहेरच्या बाहेर सगळे आंघोळ वगैरे पण करून येतात, पाण्यामध्ये अर्धा कलरही काढून येतात, म्हणून ते एक बरं असतं. घरी जास्त चिखल होत नाही, मुलांचं कलर काही होत नाही. आणि मुलांसाठी सगळ्यांसाठीच नाश्ता असतो, दरवर्षी असतो. पण आम्ही काही केला नाही, कारण की आम्ही घरीच एवढा हेवी नाश्ता केलेला होता. तो केल्यावरती आम्ही बाहेर फिरायला गेलो, म्हणजेच रंगपंचमी खेळायला गेलो. पण ह्यावेळेस असं अचानक झालं की आमच्या ताईंना माहिती नव्हतं की दरवाजा लॉक होतो, तर त्यांनी चुकून दरवाजा बंद केला आणि दरवाजा आमचा लॉक झाला. तर आमची इतकी धावपळ झाली की दरवाजा लॉक झाल्यावरती काय करायचं, आता कसं करायचं. पण मी चावी एका ठिकाणी ठेवलेली होती, म्हणून दरवाजा उघडला गेला. आणि खरंच खूप, नाही तर आम्हाला खूप भीती वाटत होती की आता काय करायचं. तेवढ्याच याच्यामध्ये आमच्या ताई देखील आल्या, दुसऱ्या ताई. त्या आल्यावरती आम्ही त्यांच्यासोबत बाहेरच होळी खेळलो, कारण की दरवाजा लॉक होता म्हणून त्यांना काही घरी नेता आलं नाही. मग चावी आणल्यावरती दरवाजा उघडला, आम्ही सगळेजणं घरात गेलो. तशी आमची अविस्मरणीय होळी खूप आनंदाची आणि आमच्या दोघी ताईंसोबत खूप आनंदाने साजरी झाली. तर तुम्हाला आमची रंगपंचमी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या घराची एक सेफ्टी चावी म्हणून कुठेतरी कोणाकडे तरी ठेवणे फारच गरजेचं असतं. ते ह्यावेळेस मला ह्या प्रसंगी चावी कामास आली, म्हणून तुम्ही देखील तसंच करा. तर तुम्हा सगळ्यांना हॅपी रंगपंचमी.